नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ्स 1च्या बुकमध्ये किंवा गणित भाग 1च्या पुस्तकामध्ये जो पहिला चॅप्टर आहे म्हणजेच फर्स्ट टॉपिक लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे या चॅप्टरमध्ये जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे त्याला आपण मराठी मीडियममध्ये सराव संच 1.1 म्हणतो. तर हा 1.1 सॉल्व्ह करत असताना काय करायचे तर बघा, आपल्याला याच्यामध्ये दोन गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. एक व्हेरिएबल किंवा त्याला आपण चल म्हणतो आणि दुसरा त्याचा कोइफिशियंट म्हणजे त्याचा सहगुणक. आता सहगुणक जर समान असेल तर आपलं एक्झाम्पल थोडं सोपं होतं. काय होतं तर याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, एकदम सोपी ॲक्टिव्हिटी आहे, आपण सोडूयात बघा. तर काय केलेलं बघा, तर या इक्वेशनमध्ये फर्स्ट इक्वेशनमध्ये 5x अधिक 3y बरोबर 9 म्हणजे 5x + 3y = 9 म्हणजे x चा कोइफिशियंट आहे 5, y चा कोइफिशियंट आहे 3. सेकंड इक्वेशनमध्ये बघा 2x - 3y = 12. यामध्ये कोणत्या व्हेरिएबलचा कोणत्या चलाचा सहगुणक किंवा कोइफिशियंट सेम आहे बघा. तर आपल्याला दिसतंय की इथं +3 आहे आणि इथं -3 आहे. म्हणजे आपल्याला जर त्या दोघांना कॅन्सल करायचं असेल तर यांची जर ॲडिशन केली तर हे दोन्ही कॅन्सल होतात. म्हणून इथं काय लिहिले बघा, लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2. आपण जर पाहिलं तर इथं मध्ये दिलेले समीकरण 1 व 2 यांची काय करूयात, बेरीज करूयात. काय होईल बेरीज केल्यानं बघा, तर 5x + 2x किती येईल 7x. किती येईल 7x. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, इथं 7 फक्त लिहायची गरज आहे. का ऑलरेडी त्यांनी x लिहून दिलेलं आहे. मग +3y - 3y कॅन्सल होईल. ओके, +3y - 3y कॅन्सल झालं, अपोजिट साईड असल्यामुळे. 9 + 12 किती होईल 21. आता हे प्लस कुठे आहे इथे लिहिलेले, त्यामुळे आपल्याला इथं लिहायची गरज नसते. मग 9 + 12 किती झालं 21. आता हे 7 आणि x मध्ये नेहमी काय असतो, गुणाकार असतो. तर जेव्हा ते शिफ्ट होतं तेव्हा त्याला डिव्हिजन होतं. म्हणजे 21 किती झालं 7. मग 21ला जर 7 ने भागलं उत्तर किती झालं 3. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे तुमची 3. आता ही x ची व्हॅल्यू आपण कुठेही ठेवू शकतो, इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये. पण ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की इक्वेशन कुठं ठेवा 1 मध्येच ठेवा. मग काय लिहिलं बघा, +x = 3 इन इक्वेशन 1. ओके, मग इक्वेशन 1 काय होतं आपलं 5x + 3y = 9. म्हणजे x च्या ठिकाणी आपल्याला फक्त कोणती व्हॅल्यू ठेवायची 3. मग 5 आणि x मध्ये गुणाकार आहे. मग 5 × x च्या ऐवजी काय आलं 3. 5 × 3 किती होईल 15. हे +15 पलीकडे जेव्हा ट्रान्सपोज होईल शिफ्ट होईल तेव्हा काय होईल -9 काय झालं 15. 9 - 15 जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो बिगर नंबरचा साईन आपल्याला द्यावा लागेल. म्हणून 15 ला साईन मायनस आहे. 9 - 15 किती येईल -6 म्हणजे -6. लक्षात ठेवायचं +6 येणार नाही, -6 येणार. आता 3 आणि y मध्ये काय मल्टिप्लिकेशन, ते शिफ्ट झाल्यानंतर काय होईल डिव्हिजन झालेलं आहे. वरती आपला काय नंबर आलेला -6. 3 ने जर -6 डिवाइड केलं तर आन्सर किती येईल -2. 3 × 3 3 × 6 आणि साईन मायनस आहे म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 2. म्हणजे आपल्या x आणि y च्या व्हॅल्यू किती आल्या बघा, तर x ची व्हॅल्यू 3 आहे आणि y ची व्हॅल्यू -2. अशा प्रकारे आपण 1.1 मध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकतो. ओके, याच्यानंतरचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. थँक्यू.